आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया मंगलाचरणाने. गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत संडी आहारे गुणजीवा पज्जती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे गहनादियेण भणिया कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि ध्यानाचं प्रकरण आमचं सुरू आहे आणि ध्यानाच्या अंतर्गत आम्ही रौद्र ध्यान बघतो आहे. रौद्र ध्यान रुद्रता म्हणजे क्रूरता. अत्यंत क्रूर भावासोबत निर्दय भावांसोबत जे परिणाम असणार आहे, ध्यान चिंतन असणार आहे, ते रौद्र ध्यान म्हटल्या जातं. रौद्र ध्यान 4 प्रकारचं: हिंसानंद, चौर्यानंद, मृषानंद आणि परिग्रहानंद. हिंसा, चोरी, कुशील हे तर 5 पाप आहे. या पापांमध्ये आनंद घेणं याचं नाव आहे रौद्र ध्यान. पाप घडतं आमच्याकडून, ही कधी कधी आमची अपरिहार्यता असते. आमच्या हातून पाप न कळतही घडतं, परंतु त्या पापाबद्दल आनंद आम्ही जीवनात मानत नाही. जर आनंदाची उर्मी उठत असेल पापांमध्ये, तर ते आमचं रौद्र ध्यान आहे. आणि रौद्र ध्यान अतिशय संक्लेश परिणामामध्ये कृष्ण नील कापोत तीव्र परिणाम असताना हे ध्यान घडतं आणि हे पापाचं बीज आहे. याच्या माध्यमातून आम्हाला नरकगतीचा, नरकायूचा बंध होऊ शकतो आणि म्हणून या ध्यानापासून आम्हाला वाचायचं आहे. याचे 2 भेद आपण बघितलेले होते: बाह्य रौद्र ध्यान आणि आभ्यंतर रौद्र ध्यान. क्रिया करत असताना त्या क्रियेमध्ये आम्हाला संरंभ, समारंभ, आरंभ आदी प्रवृत्ती करावी लागते आणि ही काय प्रवृत्ती आनंदपूर्वक करणं हे झालं त्या ठिकाणी रौद्र ध्यानाचं आभ्यंतर, रौद्र ध्यानाचं स्वरूप. हिंसादी 5 पापांमध्ये आम्हाला त्या ठिकाणी हे चांगलं आहे अशा प्रकारची भावना उत्पन्न होणं. हे कृत्य करतो आहे, हे पाप माझ्या हातून घडत आहे, हे निंदनीय आहे, अशी जर आमच्या मनामध्ये टोचणी असेल तर ती धर्मध्यानाची सुरुवात असू शकते. पण हे पाप आम्ही करतो तर याच्यात गैर काहीच नाही, हे तर आम्हाला करावंच लागतं. अशा प्रकारचा जर उद्धट भाव असेल, उन्मत्त भाव असेल, तर ते रौद्र ध्यानाच्या कोटीमध्ये जातं. वेगळे पण त्याच्यामधनं बघणं हेही कधी कधी आम्हाला कठीण होतं. कोणता आमच्या कशा प्रकारच्या परिणामांची जाती आहे हे देखील कळत नाही. पण या ठिकाणी विशेष स्पष्टीकरणातील आपल्याला रौद्र ध्यानाचं स्वरूप सांगितलं. दुसरं सांगितलं की जो पुरुष निरंतर निर्दय स्वभाव वाला हो अथवा स्वभाव से ही क्रोध कषाय से प्रज्वलित हो. म्हणजे कधी कधी विनाकारण आम्ही क्रोध करतो, काहीही कारण नाही, किंवा एखादं अगदी क्षुल्लक दुर्लक्ष करण्यासारखं कारण असेल तरी अतोनात क्रोध भाव आमच्या जीवनात दिसतो. निर्दयता परिणाम दिसतो. कोणत्याही प्रकारची सजग सावधानता अशी वृत्ती आमच्या जीवनात दिसत नाही. त्यावेळेला आमचा तो परिणाम रौद्र ध्यानाचा आहे. आणि मदसे उद्धत हो जिसकी बुद्धी पाप रूप हो अथवा कुशील हो, व्यभिचारी हो, नास्तिक हो, वह रौद्र ध्यान का घर है. जो अन्य का बुरा चाहे तथा पर को कष्ट आपदा रूप बाणों से छेदा हुआ दुःखी देखकर संतुष्ट हो. जो दुसऱ्यांना दुःख झालं हे पाहून
स्वतः आनंदित होतो, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये जो सुख मानतो. अनेक वेळेला अशा प्रकारचे लोक आम्हाला पाहायला मिळतात की दुसऱ्यांना दुःख झालं तर या जीवांना आनंद होतो. अनेक वेळेला अशा प्रकारच्या रेस लावल्या जातात, त्याच्यामध्ये त्यांना एकमेकांना दुःख झालं की हे आनंदित होतात. हा सगळा रौद्र ध्यानाचा प्रकार आहे. नंतर गुणों की गुरुता देखकर अथवा अन्य की संपदा देखकर द्वेष रूप हो. कुणी आपल्यापेक्षा ज्ञानी आहे तर आम्ही त्या ज्ञानीचं वास्तविकता गुणग्रहण का भाव रहे नित, अशा प्रकारची दृष्टी आमची असायला पाहिजे. पण दुसऱ्यांच्या गुणांची गुरुता पाहून गुणांविषयी आणि त्या व्यक्तीविषयीही आमच्या अंतरंगात द्वेष येत असेल तर हाही रौद्र परिणाम आहे. नंतर अपने हृदय में शल्य सहित हो, सो निश्चय करके रौद्र ध्यान का चिन्ह है. नंतर धर्म ध्यानचे चिन्ह. धर्म ध्यान, धर्म याचा अर्थ या ठिकाणी वस्तू सहावो धम्मो, किंवा प्रवचन सार मध्ये सांगितलं की चारित्रम खलु धम्मो, आणि ते चारित्र कसं तर मोह क्षोभ विहीनो परिणामो. मोह क्षोभ रहित परिणाम म्हणजे समता, आणि समता म्हणजे चारित्र, आणि चारित्र म्हणजे धर्म. अशा प्रकारची प्रवचन सार मध्ये त्यांनी गाथा ठेवलेली आहे. तर हा धर्म म्हणजे वस्तू सहावो धम्मो, समता रूप धर्म. आणि समता का कधी जीवनात येते तर समता जीवनात येते ती अंतःकरणामध्ये साम्य परिणाम असेल तर. जे द्वंद्व आमच्या अंतःकरणात निरंतर चालतं, कोणतं द्वंद्व, जय पराजय, हार जीत, इष्ट अनिष्ट, मान अपमान, सुख दुःख, अशा अनेक द्वंद्वरूप जोड्या आहे. आणि या द्वंद्वरूप जोड्यांमध्ये जो आसक्त पूर्ण होत नाही, जो त्याला दोन्हीलाही एका समान दर्जाचं अनुभवतो पाहतो, तो धर्मध्यानाचा अधिकारी बनतो. पहिल्यांदा तर ही वृत्ती यावी लागते की पाप आहे हेही माझ्या जीवनात निघून जाणार आहे, त्यालाही मी स्वीकारलेलं आहे. पुण्य आहे हेही माझ्या जीवनात तात्कालिक आहे, निरंतर नाही, हेही निघून जाणार आहे, आणि मी मात्र धर्मस्वरूप आहे. अशा या सगळ्या द्वंद्वांच्या अतीतून एक शुद्ध स्वरूप आत्म्याचं चिंतन करणं, याचं नाव आहे धर्मध्यान. म्हणून धर्मध्यानाचं हे त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायचं आहे, अशा प्रकारचं धर्मध्यान. आणि ही व्यावहारिक कोटीवर गोष्ट सांगण्यासाठी आचार्यांनी अनेक भूमिकांमधून व्यावहारिक भेदांच्या माध्यमातून धर्मध्यान काय असतं ते देखील सांगितलं. कधी कधी मंत्र जप करणं यालाही धर्मध्यान म्हटलं, कधी कधी सामायिक करणं याला देखील धर्मध्यान म्हटलेलं आहे, कधी कधी निर्विकार चिंतन करणं याला देखील जीवनामध्ये धर्मध्यान म्हटलं, कधी 10 धर्म याला धर्मध्यान म्हटलं, कधी रत्नत्रय स्वरूप आचरण याला धर्म म्हटलं, तर कधी स्वानुभूती म्हणजे धर्म. अशा प्रकारे वेगवेगळ्या अँगलनी, वेगवेगळ्या भूमिकानुसार, समोरच्या श्रोत्यानुसार आचार्यांनी उपदेश दिलेला आहे. स्वानुभूती धर्मध्यान म्हणत असताना या सगळ्या भेदांमधून जो वर उंच उठलेला आहे आणि एक आत्मानुभूतीमध्ये जो रममाण होतो आहे तो. पण ही रममाणता सहज शक्य नाही, त्यामुळे व्यावहारिक भूमिकेवर सांगावं लागलं की 10 धर्मांचं तू पालन कर, म्हणजे तुझ्या जीवनात धर्मध्यान येईल. रत्नत्रय तू पालन कर, किंवा अहिंसा संयमो तवो धम्मो. सगळ्यात महत्वाचं सूत्र दिलं, अहिंसा संयम आणि तप म्हणजे धर्म आहे. तर ह्या सगळ्या व्यावहारिक भूमिका आहे. या व्यावहारिक भूमिकेतून आम्हाला जो आत्म्यामध्ये रममाण करेल तो निश्चयाने धर्म आहे. आणि हे सगळे बाकीचे जे सहकारी बनलेले आहे, निमित्त रूप बनलेले आहे, ते व्यवहारिक धर्मध्यान म्हटल्या जातं. मग त्याच्यामध्ये एखाद्या
सिद्ध परमेष्ठीचा किंवा मी शुद्ध आहे, चिद्रूप आहे, एकाग्र आहे, असाही जिथे जाप असेल त्याही ठिकाणी ती धर्मध्यानाची भूमिका म्हटल्या गेली. याचं कारण हे करत करत कधी कधी आम्हाला अनुभूतीची दशा पण प्राप्त होते. पहिल्यांदा आम्हाला आमचं ध्येय निश्चित करावं लागतं की मला हे प्राप्त करायचं आहे. ते प्राप्त करण्यासाठी आनुषंगिक साधनांची जमवाजमव करावी लागते. त्यासाठी जे काही बाह्य साधन आहे ते पण आम्हाला जाणीवपूर्वक धारण करावं लागतं. जसं आम्हाला जर ध्यान करायचं असेल तर जाणीवपूर्वक आम्हाला आमच्या आसन स्थिरता साधावी लागते. नंतर आम्हाला आमची कर कर किंवा अंजुली त्या पद्धतीने जोडावी लागते. सामायिकाचा जो विधी सांगितला 3 आवर्तपूर्वक 1 शिरोनती, हे करावं लागतं. चारही दिशेनी दिग्वंदना करून कोणत्याही बाजूनी उपसर्ग परिशह येऊ नये अशी भावना करावी लागते. सामायिकाची जागा शांत आणि पवित्र अशी असावी लागते. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी व्यावहारिक स्तरावर जोपासाव्या लागतात. आणि हे सगळं केल्यानंतर जर आमचं मन एकाग्र झालं तर ते आमचं धर्मध्यान असू शकतं. ही भूमिका पहिल्यांदा बनवावी लागते. आणि आम्ही म्हटलं की आम्ही या भूमिका काहीच नाही बनवू आणि आम्हाला एकदम धर्मध्यान झालं पाहिजे. शक्य आहे, एखाद्याला होईलही तसं, परंतु हा राजमार्ग नाही. राजमार्ग तर हा आहे की ज्या पद्धतीने आचार्यांनी वर्णन केलं ती पद्धती स्वीकारावी लागेल. अशा तऱ्हेने धर्मध्यान आम्हाला पाहायचं आहे. आणि या धर्मध्यान पुरुषाची लक्षणं कोणती असतात, हा कसा आहे, तर व्रतांमध्ये दृढ राहणं. एखादं व्रत घेतलं, साधं व्रत, कोणतंही व्रत असेल, ते देवदर्शनाचं व्रत असेल, रात्री भोजन त्याग असेल, किंवा भिल्लाच्या जीवांनी जसं कावळ्याचं मांस खाण्याचा त्याग केला, किंवा त्या कुत्र्यानी जसं रात्री पाणी पिणार नाही असा नियम घेतला. क्षुल्लक ते व्रत, पण त्या व्रतामध्ये असलेली दृढता त्याला सम्यक दर्शनासाठी कारणीभूत झाली. म्हणून व्रत कोणतंही क्षुल्लक नाही, कोणतंही गौण नाही. किती आम्ही त्या निष्ठेपूर्वक पालन करतो यावर व्रतांची भूमिका अवलंबून आहे. म्हणून व्रतांमध्ये दृढ राहणं. नंतर सदाचाराचं पालन करणं. जो धर्मध्यानी व्यक्ती आहे त्याच्या जीवनात सद आचार, समीचीन आचार ज्या पद्धतीने श्रावकाचार ग्रंथांमध्ये विशद केलेला आहे. सदाचार जोपर्यंत सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्याचं गुणस्थान 5वं होणार नाही. पण 5व्या गुणस्थान वरतीची व्रत जशी असेल तशी तो दृढतापूर्वक धारण करतो आहे. हा सदाचाराचा भाग आणि यातूनच 5व्या गुणस्थानाची उपलब्धी असा हा त्याच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे. म्हणून सदाचाराचं पालन करणं. जो आचार सांगितलेला आहे, शावकाचार ग्रंथ आम्ही उघडला, रत्नकरण शावकाचार किंवा सागार धर्मामृत आणि शावकाचाराची तर अनेक ग्रंथ आहे. जर आम्ही बघितलं पंचविंशतिका, की जो ग्रंथ वाचल्यावर ज्ञानमती माताजींच्या अंतरंगात वैराग्याचे बीजांकुर उत्पन्न झाले असा त्यांना भेट दिल्या गेलेला तो ग्रंथ पंचविंशतिका, आणि त्याचं पारायण त्यांनी केलं. त्या काळात स्त्रियांना एवढं वाचण्याची मुभा नव्हती आणि तरीही धर्मग्रंथांची जी धुरा आहे ती स्त्री जातीने सांभाळली. असा तो पंचविंशतिका हा ग्रंथ शावकाचारासाठी समर्पित आहे. सागार धर्मामृत किंवा अमृतचंद्र आचार्यांचं पुरुषार्थ सिद्धी उपाय ग्रंथ अनेक शावकाचाराची ग्रंथ आहे
जवळपास 20 ते 25 ग्रंथ श्रावकाचार म्हणून नोंदल्या गेली आहे. तर त्याच्यामध्ये जे काही श्रावकाचारांचं पालन करणं सांगितलं तसं पालन करणं, म्हणून सदाचाराचं पालन करणं. नंतर तत्वों चिंतन करणं. तत्व तर 7 प्रकारची आहे. या 7 तत्वांचं निरंतर अंतरंगात विचार सुरू असणं. जीव तत्व, अजीव तत्व काय आमच्यामधलं, आश्रव तत्व, जीवाचे रागद्वेषादी परिणाम हे कशा प्रकारे, आणि पुढे चालून तत्वांच्या विचारामध्ये देखील समयसार सारख्या ग्रंथामध्ये आचार्यांनी सांगितलं की भूतार्थ पद्धतीने तत्वांचा विचार करा. रत्नकरण तत्वार्थ सूत्रकार उमास्वामी आचार्य म्हणतात तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम, आणि कुंद आचार्य सांगतात भूतार्थ पद्धतीने 7 तत्वांचं श्रद्धान. 2 मध्ये महत् अंतर आहे. जेव्हा उमास्वामी आचार्य तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शन सांगतात त्यावेळेला ते व्यवहाराच्या भूमिकेतून विचार करत आहे, आणि समयसार मध्ये भूतार्थ पद्धतीने तत्वार्थ श्रद्धान सांगतात त्यावेळेला ते 7 किंवा 9 न पाहता नवतत्वाची परिपाटी सोडून एक आत्मतत्व कसं अंगीकार करायचं ही भूमिका, हे म्हणजे एकत्वाची भूमिका त्यांनी बघितली आहे. अशा पद्धतीने तत्वांचा विचार करणं. बऱ्याच वेळेला आम्ही बसलो आहे, कार्य काही करत नाही, आणि अशाही वेळेला अंतःकरणात आमच्या तत्वनिर्णयाचा किंवा तत्वविचाराचा भाव असू शकतो. आवश्यक नाही की पुस्तकच घेऊन बसल्यानंतर हे शक्य होईल. आम्ही जे पुस्तकामध्ये पारायण केलेलं आहे त्याचा उपयोग आम्ही एखाद्या ठिकाणी बसलो असतानाही सहज होऊ शकतो. असं हे तत्वांचं निर्णय करण्याचं कार्य हे सांगितलं जीवनात धर्मध्यान, आणि असे करणं हे धर्मध्यान का लक्षण है. समस्त पदार्थों के स्वभाव में लगा हुआ साम्य भाव में स्थित जो चित्त है वह धर्म है, अथवा समता भाव से समस्त पदार्थों का चिंतन करना धर्म ध्यान है. वस्तू जशी आहे तशा प्रकारचं चिंतन अंतरंगामध्ये करणं. आम्ही जशी वस्तू मानतो ती कदाचित विपरीत मानू शकतो, कदाचित आमची मान्यता समीचीन असू शकते, पण वस्तुतत्व मुळात जसं आहे तशा प्रकारची श्रद्धा आमच्या जीवनात आम्हाला जोपासायची आहे. वस्तुतत्व जे काही सामान्य विशेष गुणधर्मांनी युक्त आहे, ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये परिणती घडते आहे तशानुसार आमची मान्यता ज्ञानाची कक्षा आम्हाला ठेवायची आहे, आणि पदार्थाच्या अनुरूप आमचं श्रद्धान करायचं आहे. आमचा आत्मा कसा आहे आगमामध्ये सूत्रांमध्ये जे वर्णन केलेलं आहे त्यावर विश्वास ठेवून तशा प्रकारच्या आत्म्याची आम्हाला चर्चा किंवा अनुभव करायचा आहे. हे धर्मध्यान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. धर्मध्यान कितने प्रकार का होता है. धर्मध्यानाचं स्वरूप आपण बघितलं. आता धर्मध्यान किती प्रकारांचं आहे. पहिल्यांदा तर त्यांनी दिलं धर्मध्यान 2 प्रकारचं आहे. एक बाह्य धर्मध्यान आणि दुसरं अभ्यंतर धर्मध्यान किंवा मुख्य धर्मध्यान आणि उपचार धर्मध्यान. जे बाह्यतः कारण सांगितली या बाह्य कारणांना त्यांनी उपचार धर्मध्यान म्हटलेलं आहे. आणि जे आमच्या आत्मिक परिणाम आहे, शुद्धात्मानुभूती जी आहे, साम्य भाव प्रत्यक्षामध्ये अनुभूत झालेला आहे, ते जे काही आमचे परिणाम आहे ते अभ्यंतर धर्मध्यान म्हटल्या जाणार आहे. किंवा धर्मध्यान 4 प्रकारचं सांगितलं. आज्ञा पाय, आज्ञा विचय, विचय याचा अर्थ विचार करणे, अपाय विचय, विपाक विचय आणि संस्थान विचय. विचय या शब्दाचा अर्थ प्रत्येक वेळेला विचार करणं. आज्ञा विचय, आज्ञा विचय याचा अर्थ
की जिनेंद्र भगवंतांनी जे काही तत्व प्रतिपादित केलेलं आहे ते असंच आहे आणि अशाच प्रकारचं आहे, अन्यथा असू शकत नाही. अशा प्रकारची निष्कंप श्रद्धा असणं. रत्नकरण शावकाचार मध्ये लिहितात समंतभद्र आचार्य की इदम एव आणि ईदृशम एव, इदम एव हे असंच आहे आणि ईदृशम अशाच प्रकारचं आहे. तत्व न अन्यथा, तत्व अन्य असू शकत नाही. इत्यकंपाय सांभवत सन्मार्गे संशया रुची. अशा प्रकारची रुची जीवनात असणं, याचं नाव सांगितलं आज्ञा विचय धर्मध्यान. आज आमच्या जीवनामध्ये तीर्थंकरांचा, गणधरांचा किंवा विशेष ज्ञानींचा अभाव आहे. आमच्या जवळ जी ज्ञान आहे तेही खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण किती आहे आमच्या जवळ ज्ञान? ज्ञान जर आम्ही पाहिलं तर ज्ञानाची कक्षा आहे 12 अंगांची, है ना. आमची जीनवाणी 12 अंगामध्ये निबद्ध आहे. म्हणजे 12 अंगांचं अति विस्तृत प्रमाणात ज्ञान हे गणधरांना परोक्ष रूपाचं होतं, तीर्थंकरांना प्रत्यक्ष रूपाचं होतं. म्हणजे केवलींना ते ज्ञान प्रत्यक्ष होतं, गणधरांना ते ज्ञान परोक्ष आहे. आज तीर्थंकरांचा विरह आहे आमच्या जीवनात. गणधर आमच्या जवळ उपस्थित नाही. विशेष ज्ञानी जे 12 अंगांचे ज्ञाते होते असे श्रुत केवली आमच्या समवेत नाही. नंतर जी काही मौखिक परंपरा होती तीही खंडित होऊन काही अत्यंत अल्प ज्ञान आमच्यापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे यदा कदाचित काही चूक पण त्या ठिकाणी असू शकते. म्हणून जे काही तीर्थंकरांच्या वचनातून आमच्यापर्यंत पोचलेलं आहे ते तशा प्रकारचं आहे की ज्या ठिकाणी आमची बुद्धी चालत नाही, आम्ही इतका सूक्ष्म विचार करू शकत नाही, त्या ठिकाणी जिनेंद्र भगवंतांची आज्ञा प्रमाण मांडणं. जसं त्यांनी अकृत्रिम चैत्यालय सांगितली. आम्ही म्हटलं की आम्हाला तर आज एकही अकृत्रिम चैत्यालय दिसत नाही, म्हणून अकृत्रिम चैत्यालय नाहीच आहे असं म्हणणं. किंवा मेरू पर्वत आज आम्ही पाहू शकत नाही, कशावरून? तो पृथ्वीचा मध्य आहे. आत्मा आम्हाला दिसत नाही, कशावरून आत्मा आहे? अनेक प्रश्न आमच्या मनात उपस्थित होतात. याचा विचार करण्याचा प्रयत्न आम्ही करतो, उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो, पण आमच्या बुद्धीची अल्पता आहे. आमची बुद्धी तीक्ष्ण नाही. सत्य मान्य करायचंय की कितीही ज्ञान असलं तरी आमची बुद्धी तशी प्रमाणे धारदार नाहीये. इतक्या सूक्ष्म गोष्टींचं आम्ही अवलोकन, निर्णय करू शकत नाही. आणि अशा वेळेला जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आम्हाला प्रमाण आहे. जिनेंद्र भगवान अन्यथा का बोलतील? कारण ते वितरागी आहे. जो व्यक्ती वितरागी आहे, साम्यभाव ज्यांनी जीवनात प्रत्यक्षात उतरविलेला आहे, ज्याला कुणी शत्रू मित्र नाही, तो कशासाठी खोटं बोलेल? भयाशा स्नेह लोभाष्ट या 4 कारणांनी व्यक्ती खोटं बोलते. भय, आशा, स्नेह आणि लोभ हे तर त्यांच्याजवळ नाहीच आहे, मग ते खोटं का बोलतील? आणि दुसरं खोटं बोलण्याचं कारण, जर आमच्याजवळ अल्प ज्ञान असेल तर खोटं होऊ शकतं काही गोष्टी, पण ते तर सर्वज्ञ आहे आणि सर्वज्ञांना सर्वच विषय त्यांच्या ज्ञान गोचर आहे. त्यामुळे ते खोटं बोलण्याचा किंवा अन्यथा सांगण्याचा प्रश्नच नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं तत्व आम्हाला प्रमाण आहे. अशा प्रकारचा निर्णय जीवनात करणं. ज्या ठिकाणी आमची बुद्धी चालते त्या ठिकाणी परीक्षा करायला सांगितलेली आहे. सगळंच्या सगळं माना असं आचार्य म्हणत नाही. आचार्य म्हणतात की पहिल्यांदा जसं समंतभद्र आचार्यांनी काय केली, आप्तमीमांसा ग्रंथ लिहिला, नाही ना. कशावर लिहिणार होते आप्तमीमांसा ग्रंथ? समंतभद्र आचार्य देव, की ज्यांचा अपूर्ण राहिला तो ग्रंथ.
विषय वस्तू कोणती होती त्यांच्या ग्रंथाची? हॅलो, आप्तमीमांसा या ग्रंथाची विषय वस्तू काय होती? या ग्रंथाची विषय वस्तू होती तत्वार्थ सूत्रावर विस्तृत टीका करणं. आणि त्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच आप्त कसा असतो हे पाहायला सुरुवात केली आणि आप्तांची मीमांसा केली. आप्तांची मीमांसा, आप्त म्हणजे खरे देव, खऱ्या देवांची मीमांसा करायला त्यांनी सुरुवात केली. आणि सुरुवात करतानाच पहिल्यांदा सांगितलं की देवागमन भोयान, तुमचं देवाचं आगमन आहे, भोयान आहे, चामरादी विभूतया, चामरादी विभूती तुमच्या जीवनात आहे. म्हणून तुम्हाला वाटत असेल की मी महान आहे, तशा महानतेला मी मानत नाही. समंतभद्र आचार्यासारखे अत्यंत तार्किक वाग्मी असे आचार्य, आणि ते निघाले भगवंतांची परीक्षा करण्यासाठी आणि सांगतात की हे सगळं बाह्य आहे, या बाह्य विभूतीवरून मी तुम्हाला नमस्कार करणार नाही. नंतर त्यांनी अनेक तऱ्हेने आप्तांमध्ये कोणते कोणते गुण असतात आणि कोणते नसतात याची शहानिशा केली. आज्ञाप्रमाण मांडताना आम्हाला तत्वांचा निर्णय करायला सांगितलेला आहे. तत्व आचार्यांनी सांगितले म्हणून माना असा आचार्यांचा आग्रहच नाही. ते म्हणतात संज्ञी जीव का घेतला त्यांनी सम्यक दर्शनासाठी? बेसिक कारण इथे खऱ्या खोट्याची शहानिशा करून निर्णय करून तुम्हाला हा पक्ष समीचीन आहे हा बुद्धीनी निर्णय करायचा आहे. सांगताना सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग सांगितला. म्हणजे पहिल्यांदा महत्व दिलं सम्यक दर्शनाला, श्रद्धेला. आणि निर्णय करताना सांगितलं भेद विज्ञान प्रथम करा. दोन गोष्टी आम्हाला बघायच्या आहेत. वेगवेगळ्या अँगलनी बघितल्यानंतर आमच्या समोर वेगवेगळ्या बाजू येणार आहे. आणि पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही भेद विज्ञानाची कसोटी लावा, 7 तत्वांची शहानिशा करा. हे योग्य आहे की अयोग्य आहे, यातून आम्हाला काय ग्रहण करायचं, काय सोडायचं याचा निर्णय करा. निर्णय केल्यानंतर बुद्धीनी जे काही समीचीनता आम्हाला दाखवली त्यावर श्रद्धा करा. आणि एकदा श्रद्धा केल्यानंतर मग विचलित होऊ नका, मग विचलित होऊ नका हे सांगितलं. तर हा क्रम आहे आमचा आगमाभ्यास करण्याचा. आणि या क्रमाने आज्ञाविषय हे धर्मध्यान आम्हाला सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी आमचं काहीही चालत नाही, जसं परमाणू आहे, परमाणूमध्ये आम्ही परमाणूचे गुणधर्म, एका शुद्ध पुद्गल परमाणूचे गुणधर्म किती सांगितले? हॅलो, एका शुद्ध पुद्गल परमाणूचे आचार्यांनी गुण किती सांगितले? 5. कोणते? 2 स्पर्शाचे आहेत, एक रस, एक गंध आणि एक वर्ण. हा, म्हणजे 5 गुणधर्म सांगितले. 8 स्पर्शांपैकी 2 स्पर्शाचे, स्निग्ध रुक्षता मधला एक आणि थंड आणि उष्ण मधला एक, हलका भारी वगैरे हे सगळे स्कंधाच्या अवस्था आहे. हे 4. 2 स्पर्शाचे सांगितले, एक रसाचा, एक गंधाचा आणि एक वर्णाचा. असे 5 पुद्गल परमाणू मध्ये आम्हाला आचार्यांनी गुण सांगितले. आता आम्हाला म्हटलं आम्ही याची परीक्षा करतो. होऊ शकते याची परीक्षा आमच्याकडून? नाही होऊ शकत. कारण परमाणू आम्हाला ज्ञातच नाही, त्यापर्यंत आमचं ज्ञान पोहोचतच नाही. जिथपर्यंत आमचं ज्ञान पोहोचत नाही त्या ठिकाणी काय म्हणू? ठीक आहे, आचार्यांनी हे सांगितलं, हे आम्हाला प्रमाण आहे. शब्द पुद्गलाचा गुणधर्म नाही हे सांगितलं, आम्हाला प्रमाण आहे. बाकीचे दार्शनिक म्हणतात की शब्द हा आकाशाचा गुण आहे, पण आम्ही म्हणणार नाही,
शब्द हा कशाचा गुण आहे? पुद्गलाची पर्याय आहे. पुद्गलाची ती पर्याय आहे, तो आकाशाचा गुणधर्म नाही. म्हणजे या ठिकाणी आम्हाला काय मानावं लागणार आहे? आज्ञा प्रमाण मानावी लागणार आहे. तर अशा तऱ्हेने जिथे आमचं ज्ञानाची कक्षाच पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी आम्हाला प्रामाण्य कशाचं मानावं लागेल? आगम वचन प्रामाण्यम. जसं त्यांनी म्हटलं, ताणम ताणम मुनी वचनम प्रमाणम, त्याप्रमाणे आम्हाला हे आगम प्रामाण्य नाही, हे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलंय. ते अन्यथावादी नाहीतच. त्यांनी जे सांगितले ते योग्यच आहे. ही आमची अकंप श्रद्धा असणं, याचं नाव आहे आज्ञा विचय नावाचं पहिलं धर्मध्यान. दुसरं धर्मध्यान सांगताना सांगितलं, दुसरं अपाय विचय. अपाय विचय सांगताना सांगितलं, आमच्यासाठी अपायकारक काय आहे. जगामध्ये अनंत अज्ञानी जीव कशामुळे दुःखी आहे? कशामुळे अनंत जीव दुःखी आहे? कोण दुःख देणारा आहे? परवस्तू दुःख देऊ शकत नाही. जे काही आहे ते सुख दुःख यासाठी सर्वस्वी माझी मीच जबाबदार आहे. माझ्या सुखाला देखील मीच कारणीभूत आहे आणि माझ्या दुःखाला देखील मी स्वतःच जबाबदार आहे. बाह्य निमित्त कारणाच्या अपेक्षेने आम्ही कथन केलं तरी निश्चय हा मानायचा आहे की परवस्तू मला सुखी दुःखी करू शकत नाही. इतरांनी माझा अपमान केला म्हणून मी दुःखी झाली. इतरांनी मला अपशब्द बोलले म्हणून मला राग आला. ही फक्त व्यावहारिक मीमांसा आहे. आमच्यामध्ये काही दोष आहे. आमच्या अंतरंगात क्रोध आहे. माझ्या आत्ता क्रोध कशायाचा उदय होता, माझा मान कशायाचा उदय होता आणि इकडे परत उदय होता, हेही कर्मसापेक्ष कथन झालं. हेही अंतरंग कारणाच्या निमित्ताने कथन झालं. आणि तरीही त्याच्यात निश्चय पाहिला तर मी माझ्या उपादानगत योग्यतेनीच अशा प्रकारचा सुखरूप किंवा दुःखरूप भाव अनुभवते आहे. माझ्या अज्ञानासाठी माझी मी जबाबदार आहे. हे सत्य, हे अपाय विचय नावाचं धर्मध्यानाची सुरुवात आहे. तर असं हे दुसरं अपाय विचय धर्मध्यान. जगामध्ये दुःख का आहे? जगामध्ये अशा प्रकारच्या मला विविध घटना का दिसतात? आज आपण पाहतो, आम्ही देखील युद्धाच्या छायेत आहे. असं का होत आहे? याच्यासाठी जबाबदार कोण? आम्ही देतो, याला शिव्या घाल, त्याला शिव्या घाल, यांनी असं केलं, यांनी असं केलं. हे सगळं आम्ही व्यावहारिक स्तरावर म्हणणार आहे. पण निश्चय समजायचा आहे तो हा की प्रत्येक जण आपापल्या अपायांनी कर्माजन्य उपाधीमुळेच त्या ठिकाणी तशा प्रकारच्या अपायाला कारणीभूत आहे. हे सत्य स्वीकारायचं आहे. ही झाली आमची धर्मध्यानाची दुसरी भूमिका, अपाय विचय. उद्याला नंतरच पाहू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोए सवसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.